महायुतीचे उमेदवार हे पिछाडीवर आहे, तर संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील आघाडीवर असल्याची माहिती समोर येते। इम्तियाज जलील अवघ्या फक्त 299 300 मतांनी सुद्धा नाही 299 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर येते। संदीपान भुमरे दुसऱ्या क्रमांकावर तर खैरे मात्र तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती आहे। संभाजीनगरमधली दृश्य आपण बघू शकतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून। संभाजीनगरमधले विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे फक्त 299 मतांनी आघाडीवर आहे, तर महाराष्ट्रामध्ये मवियाचा बोलबाला पाहायला मिळतो। विदर्भ मराठवाड्यामध्ये मविया उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर येते। राज्यामध्ये मविया महायुतीवर वरचढ ठरताना दिसते। मागच्या वेळेला महायुतीला या ठिकाणी बऱ्याचशा जागा मिळालेल्या होत्या आणि त्यामध्ये आता मात्र चित्र पालटल्याचं दिसतंय। नारायण राणे 1700 मतांनी पुढे आल्याची माहिती आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट, रत्नागिरीमध्ये नारायण राणे कधी पुढे तर कधी मागे होताना दिसतात। थोड्या वेळापूर्वी ते पिछाडीवर होते आणि आता फक्त 1700 मतांनी आघाडीवर असल्याचं कळतंय। त्यामुळे आता शेवटपर्यंत जोपर्यंत या फेऱ्या होतील मत मोजणीच्या तोपर्यंत नारायण राणे कुठे राहणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर नारायण राणे यांच्या समर्थकांचा जीव खालीवर होत असेल, कारण कधी ते मागे पडताना दिसतात तर कधी पुढे जाताना दिसून येत आहेत। तर छत्रपती संभाजीनगरचं चित्र आपण बघितलं तर संदीपान भुमरे हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि पहिल्या क्रमांकावर इम्तियाज जलील आहेत, पण पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारामध्ये फक्त 299 मतांचा फरक आहे। मशीन जो खराब है वो अधिकारियों को बता दिया है, प्रशासन को बहुत तरतीब से तमाम चीज़ों को देख रहे हैं और बस यही है कि जनता का फैसला है, शाम तक आ जाएगा। जो भी आगे चल रहे हैं, गुड़गांव क्षेत्र की जनता आगे चल रही है। राज बब्बर यांची ही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी बघितलेली आहे। गुडगावमधून आपण पुढे जात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। राज बब्बर यांनाही काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला होता। राज बब्बरचे एक मोठे अभिनेते आहेत, ज्येष्ठ अभिनेते आणि काँग्रेसचे नेते राहिलेले आहेत बऱ्याच वर्षांपासून। त्यांना या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलं आहे। दरम्यान पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्याची माहिती समोर येते। तर मुरलीधर मोहोळ 21000 मतांनी पुढे असल्याचं कळत आहे। त्यामुळे आता जे त्यांच्या मागचे उमेदवार आहेत ते हा आकडा पार करू शकणार का, पुढे जाणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान लोकशाही मराठीचा एक्झिट पोल बघितला तर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ जिंकणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता आणि त्यानुसार तो जो एक्झिट पोल आहे लोकशाही मराठीचा खरा ठरताना दिसतोय। दरम्यान इंडिया आघाडी 230 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर पक्षांचे उमेदवार 24 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती समोर येते। आताच्या या अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत। माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील मवियाचे उमेदवार हे आघाडीवर असल्याची माहिती समोर येते। धैर्यशील मोहितेंना 11700 मतांची आघाडी आतापर्यंत घेता आलेली आहे। आता ही आघाडी ते कायम ठेवतात का ते बघावं लागेल। पुण्याच्या कसब्यामधील मतमोजणीवर काँग्रेसचा आक्षेप घेतलेला आहे। काँग्रेसने ईव्हीएम मध्ये 4 मिनिटं उशिरा आकडे दिसत असल्याचा आरोप या ठिकाणी केला जातोय। तर कसब्यामध्ये काही वेळ मतमोजणी थांबवल्याची माहिती सुद्धा समोर येते। या ठिकाणी आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट, पुण्याच्या कसब्यातील मतमोजणीवर काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे। पुण्यामध्ये कसबा मतदारसंघ या ठिकाणी जी मतमोजणी होती, कसबा विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी जी मतमोजणी होती तिथे मात्र इथे आक्षेप घेण्यात आला आहे काँग्रेसकडून आणि 4 मिनिटं उशिराने आकडे दिसत असल्याचा आक्षेप घेतल्याचं कळतंय। त्यामुळे आता तिथे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। दरम्यान पुण्यामध्ये चित्र जर बघितलं तर इथं मोहोळ हे आघाडीवर आहे। दरम्यान माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना 11700 मतांची आघाडी आतापर्यंत घेता आलेली आहे। धैर्यशील मोहिते पाटील ज्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, त्यांना तिथून उमेदवारीही जाहीर झाली आणि आता ते जिंकणार अशी स्थिती पाहायला मिळते। तर जे एक्झिट पोलचे आकडे सांगतात त्यांनी सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांचा जिंकण्याचा अंदाज वर्तवलेला आहे आणि काही वेळापर्यंत तिथं आता आघाडी आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान पुण्याच्या कसबामधील मतमोजणीवर काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे। तर पुण्यामध्ये कसबा इथं जी मतमोजणी होते त्या ठिकाणी ईव्हीएम मध्ये 4 मिनिटं उशिराने आकडे दिसत असल्याचा आरोप केला जातोय। कसब्यात काही वेळ मतमोजणी थांबवल्याची माहिती सुद्धा समोर येते। काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे कारण या ठिकाणी 4 मिनिटं उशिराने आकडे दिसत असल्याची माहिती समोर येते। ईव्हीएम मध्ये मतं कैद झालेली आहेत, त्यांची मोजणी आता केली जाते। कोणत्या उमेदवाराला किती मतं पडली ते या ईव्हीएमच्या माध्यमातून मोजलं जातंय, पण त्या ठिकाणी 4 मिनिटं उशिराने आकडे दिसत असल्याची माहिती समोर येते। याचा अर्थ ईव्हीएम हँग तर झालेलं नाहीये ना, ते थांबलेलं तर नाहीये ना, लोड तर होत नाहीये ना असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ पुढे आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।